सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्ग धनलक्ष्मी स्वराज ट्रॅक्टर शोरूमच्या समोर असलेल्या सीएनजीच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना खड्ड्यात मातीचा ढिगारा कोसळल्याने एक जण ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। याबाबत राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे। श्रीरामपूर तालुक्यातील गळलिंब येथील 27 वर्षीय प्रदीप चंद्रभान भोसले 10 ते 15 फूट खड्ड्यामध्ये काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून सदर तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। तर दत्तात्रय जालिंदर चितळकर राहणार चिंचाळे तालुका राहुरी, आकाश सुरेश देवरे राहणार खडकापाटा तालुका नेवासा हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सदर घटना ही 4 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। वरील तीनही तरुण हे नगर मनमाड राज्य महामार्ग सीएनजी पाईपलाईनचे 10 ते 15 फूट खड्ड्यामध्ये काम करत असताना वरील मातीचा ढिगारा पडल्याने ते गुदमरले। यावेळी 2 जणांना वर काढण्यात यश आले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत तर एक जण जागीच ठार झाला आहे। संबंधित सीएनजी पाईपलाईनच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे। यापूर्वीही एका परप्रांतीय इसम सीएनजी पाईपलाईनचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून मृत्यू झाला होता। त्यावेळी संबंधित ठेकेदाराने सदर प्रकरण दमबाजी करत रफादफा केली असल्याचे बोलले जात आहे। यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तसेच घटनेची माहिती समजताच राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार प्राजक्तनपुरी यांनी जखमी रुग्णांची भेट घेतली व सांत्वन केले। तसेच संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। मी सचिन चंद्रभान भोसले राहणार गळलिंब। माझा चुलत बंधू सीएनजी माझा चुलत बंधू जिओ कंपनीकडे आणि एअरटेल कंपनीकडे केबलच्या संदर्भात कामाला होता। तर तो राहुरी ते कामासाठी आला होता। तर प्राथमिक माहिती अशी समजली आम्हाला का सीएनजीचं काम चालू असताना ही केबल तुटली। हे काम केबल जोडण्यासाठी रात्री आले होते कंपनीच्या आदेशानुसार आल्यानंतर ते काम करत असताना जो 16 फूट खोल खड्डा होता त्याच्यात ते खाली काम करत होते। तर वरून माती ढसळली आणि ते त्याच्या खाली दाबल्या गेले। ते दाबल्या गेल्यानंतर तिथले सुपरवायझर लोक, सीएनजीचे सुपरवायझर लोक, एअरटेलचे सुपरवायझर लोक निघून गेले आणि मग हे कामगारांनीच त्यांना बाहेर काढलं। कामगारांनी बाहेर काढून दवाखान्यात नेलं। त्यातलं माझा बंधू जागेवरतीच एक्सपायर झाले गुदमरून मातीत। एक जण इथं राहुरीमध्ये ॲडमिट आहे आणि एक जण नगरला सिव्हिलमध्ये, त्याची तब्येत पण बिकट आहे असं समजतंय। ही कंपनीवाल्यांनी अजून याची दखल घेतलेली नाही। तुमची मागणी काय? तर एक कंपनी जर आमचे लेकरं जर कंपनीकडे कामाला जातात तर त्यांची देखरेख करणं, देखभाल करणं हे कंपनीचं कर्तव्य आहे। तर याच्यात कुठल्याही प्रकारचं काही काम केलेलं नाही। एवढी दुर्घटना झालेली असून सुद्धा कंपनीने कुठल्याही प्रकारचं त्यांना दवाखान्यात नेण्याचं किंवा त्यांची माहिती घरपोच करण्याचं हे असं कुठलाच प्रकार केला नाही। आणि त्यांनी जे कामगार आहेत या कामगारांना कामगाराच्या कुटुंबाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। आम्हाला सीएनजीच्या कामाची माहिती कुंदन गायकवाडने फोन करून दिली। आम्ही तिथं पोहोचलो। त्यांनी खोदाई चालू केली। आधी पॉकलाईन चालू केली। पॉकलाईनने निघाणं म्हणून त्यांनी JCB बोलावला। JCB नंतर JCBने पाईप फुटला त्याचा, JCB परत गेला। ते मग त्यांनी जेवण केलं। जेवणानंतर पॉकलाईनने चालू केली। पॉकलाईनने 2-3 बकेट काढले। आमची केबल तोडली। केबल नंतर मग त्यांनी पुढे गेलो की त्यांची ट्रंच ढसाळी, त्यांचा एक माणूस वाचला त्याच्यात। तर त्यांनी आम्ही केबल तोडली, ती केबल ओपन करून द्यायना ती लवकर। मग अजिंक्य ब्रोडेला फोन केला तेव्हा ते म्हणले ओपन करून द्या। तेव्हा ओपन करून दिली आणि ते ओपन करून दिल्यानंतर आम्ही पाऊण तासाने खाली उतरलो होतो। तरी पण ट्रंचला काहीच नव्हतं, पण ते एका डायरेक्ट अंगावर आली ढसो। तर मी निम्मा गेलेलो होतो खाली आणि ते दोघं पूर्ण खाली गेलेले होते। मी ते फरार झाले, तिथून थांबलेच नाही कुंदन गायकवाड। सदर प्रकार किती वाजता घालत आला? तरी एक वाजता।
केव्हा? रात्री 1 वाजता.